सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना घोटाळे केल्याचा आरोप केलाय। या आरोपात मुंडेच नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा अडचणीमध्ये येणार आहेत। तेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यामुळे शिंदे सुद्धा अडचणीत येतील। धस भाजपाचे आमदार आहेत, त्यामुळे भाजपा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करतंय असं राजकीय अभ्यासकांचं मत आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच एकनाथ शिंदे हे नाराज आहेत। शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च केलाय, त्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांना मिळेल अशी शिंदेंना खात्री होती, पण नाही मिळालं। इतकंच काय, गृहमंत्री पद सुद्धा मिळालं नाही, त्यामुळे शिंदे नाराज आहेत। त्यांची नाराजी आणखीनच वाढली। गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदेंनी बैठकींना जाणं टाळलंय, वेगळं वैद्यकीय सहायता कक्ष उभारलाय, वॉर रूम तयार केलंय। शिंदे फडणवीस एकाच मंचावरही येणं टाळतायत। म्हणजेच काय तर शिंदे भाजपाला क्रॉस जातायत किंवा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतायत। आणि भाजपाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यास काय होतं ते वेगळं सांगण्याची गरज नाहीये। राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षात दरी वाढत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। या दरम्यान शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिलाय। देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला जाणं त्यांनी टाळलंय। 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्याचा संदर्भ देत त्यांना हलक्यात घेऊ नका असा शिंदेंनी इशारा दिलाय। शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मंजूर झालेल्या जालन्यातील 900 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे विधान केलंय। या प्रकल्पाच्या वैधतेबाबत आणि शिंदे यांच्या मंजुरीमागील हेतूबाबत प्रश्न उपस्थित होत असताना हे चौकशीचे आदेशही देण्यात आलेत। त्यानंतर मला हलक्यात घेऊ नका, हे त्यांच्यासाठी आहे, त्यांना कळेल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। ज्यांच्यासाठी आहे त्यांच्या हे लक्षात येईल असं शिंदे म्हणतायत। राजकीय विश्लेषकांच्या मते सध्या भाजपाची पाचही बोटं तुपात आहेत। शिंदे सोडून गेल्यास भाजपाला काहीच फरक पडत नाही, उलट एक हिंदुत्ववादी स्पर्धक कमी होईल। सरकारही अडचणीत येणार नाही। अजित पवारांचे 41 आमदार आहेत, नाहीतर पवार ठाकरेही सोबत येऊ शकतात। नुकसान होईल ते शिंदेंचंच, तरी शिंदे भाजपाला अंगावर का घेतायत? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर।